भारतात सर्वात मोठा दुष्काळ 1972 सालचा। यावर्षी खरं तर आपल्या पावसावर एल निनो नावाच्या घटकाचं सावट आहे। मित्रांनो, 20 सप्टेंबर हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस। सातारा जिल्ह्यातल्या वडूज या ठिकाणी कृत्रिम पाऊस पडला आणि तो प्रयोग यशस्वी झाला असं सगळीकडे जाहीर करण्यात आलं। 5 जण होते त्या विमानामध्ये। नमस्कार, भवताल इन डेप्थ या कार्यक्रमात आपलं स्वागत। आपल्या सभोवतालच्या आणि आपल्यावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींचं सखोल विश्लेषण करणारा हा कार्यक्रम। मी अभिजित घोरपडे। मित्रांनो, 20 सप्टेंबर आजची तारीख हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस। याचं कारण 20 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी महाराष्ट्रात एक अशी घटना घडली होती की त्याच्यामधून जर आपण काही शिकलो असतो तर कदाचित आज महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं। पण दुःखाची गोष्ट अशी की आजही आपण 20 वर्षांनंतर तिथंच आहोत आणि त्याच गोष्टीची आपल्याला आशा लागून राहिलेली आहे। काय होती ही घटना? खरं तर महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या आणि महाराष्ट्राच्या पावसाच्या दृष्टीनं ही खूप महत्त्वाची घटना होती। ही घटना समजून घेण्यापूर्वी आपण त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊयात। 20 वर्षांपूर्वीचा काळ आहे, वर्ष आहे 2003। पावसाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर 2003 म्हणजे भारतामध्ये त्याच्या आदल्याच वर्षी एक भीषण दुष्काळ पडलेला होता। भारतात सर्वात मोठा दुष्काळ 1972 सालचा। आपल्यापैकी अनेकांना कदाचित तो माहितीही नसेल, पण जे होते त्यांनी या दुष्काळाने भारताला कशी कलाटणी दिली याची उदाहरणं सांगतात, याच्याबद्दल भरभरून बोलतात। त्याच्यानंतर 30 वर्षांनंतर 2002 साली एक मोठा दुष्काळ पडतोय आणि त्याच्यानंतरचं वर्ष 2003। या वर्षी सुद्धा पाऊस कमी आहे। याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। सरकारला सुद्धा त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी काहीतरी करायला लागतंय। त्याचं मोठं प्रेशर आहे आणि याच्यामुळं जो काही घडलं आजच्या दिवशी 20 वर्षांपूर्वी ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग केला गेला। साधारण 20 वर्षांपूर्वीच्या या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये हे करण्यासाठी म्हणून सप्टेंबर महिना उजाडला। पण हे नुसतं महाराष्ट्रात घडत नव्हतं, तर त्यावेळेचा आपला शेजारी आंध्र प्रदेश, आता मध्ये तेलंगणा हे राज्य झालं आहे, त्याच्यामुळं आंध्र प्रदेश आपला शेजारी नाही आहे, पण त्यावेळेचा आंध्र प्रदेश आणि दक्षिणेला कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये या प्रकारचे प्रयोग होत होते। आणि महाराष्ट्रातलं त्यावेळचं आघाडीचं सरकार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडीचं सरकार, त्याच्यामध्ये अर्थमंत्री श्रीयुत जयंत पाटील त्यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग झाला। त्याच्यामध्ये पहिलं जे उड्डाण झालं ते 20 सप्टेंबर 2003 रोजी झालं आणि त्याच्यामध्ये 5 जण होते त्या विमानामध्ये। छोटंसं विमान, प्रयोगासाठी मागवलेलं विमान, पायपर शाईन असं त्या विमानाचं नाव आणि त्याच्यासाठीची यंत्रणा सज्ज होती। बारामतीला एक डॉपलर रडार उभं केलं होतं, विमान होतं, व्यवस्थित यंत्रणा, त्याच्याबद्दलचे तंत्रज्ञ, त्याच्याबद्दलचे तज्ज्ञ, ही सगळी मंडळी जय्यत तयारी होती आणि कोल्हापूरवरनं बारामतीपर्यंत असं ते एक उड्डाण झालं। त्या उड्डाणामध्ये जे 5 जण होते त्याच्यामध्ये 3 तंत्रज्ञ होते, पायलट्स आणि इंजिनियर्स। चौथे होते ते आपले अर्थमंत्री त्यावेळचे श्रीयुत जयंत पाटील आणि 5वा होतो मी। त्यामुळे तुम्हाला इतक्या तपशिलात मी हे सांगू शकतोय। मित्रांनो, तो जो प्रयोग झाला त्याच्यामध्ये ते विमान उडालं। रडारच्या माध्यमातून असा संकेत मिळाला की काही ठिकाणी ज्याच्यामध्ये तुम्ही फवारणी केली, काही रसायनं फवारली ढगांवर, तर पाऊस पडू शकेल। हे झालं, त्या ठिकाणी विमान पोहोचलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विशिष्ट रसायनं फवारण्यात आली। आणि काय आश्चर्य, काही वेळानंतर आम्हाला असा उलटा संदेश मिळाला की तुमच्या त्या फवारणीमुळं सातारा जिल्ह्यातल्या वडूज या ठिकाणी कृत्रिम पाऊस पडला आणि तो प्रयोग यशस्वी झाला असं सगळीकडे जाहीर करण्यात आलं। 2003 हे वर्ष आहे। सगळीकडं खूप मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा झाली, अभिनंदन केली गेली। 2003ला हे झालं, पण त्याच्यानंतर या प्रयोगाचं काय झालं?
त्याच्यानंतर खरं तर 2004 साली आपल्याकडं हा प्रयोग झाला आणि त्याच्यामध्ये अशाच प्रकारचा प्रचंड उत्सुकता होती. वेगवेगळे राजकारणी, वेगवेगळे नेते आमच्या भागात विमान पाठवा अशी मागणी करू लागले होते. त्यामुळे त्याच्याबद्दलचं कुतूहल, त्याच्याबद्दलची मागणी, लोकांमध्ये त्याच्याबद्दलची चर्चा ही मोठ्या प्रमाणात होती. पण त्याच्यानंतर 2005 साली मात्र हा प्रयोग पावसामध्ये वाहून गेला. पावसामध्ये वाहून गेला म्हणजे काय झालं तर 2005 हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिवृष्टीचं वर्ष. मुंबईमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली, कोकणात प्रचंड अतिवृष्टी झाली, मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, महाराष्ट्राच्या सर्व भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्याच्यामुळं या सगळ्या प्रयोगाला या वर्षी फारशी मागणी नव्हती किंवा हा प्रयोग राबवला गेला नाही. 2006 त्याच्या पुढचंच वर्ष हे सुद्धा असंच. त्याच्यामुळं हा प्रयोग पूर्णपणे विसरला गेला. ज्यांनी हा प्रयोग केला ते सुद्धा हा प्रयोग विसरून गेले आणि त्याच्यानंतर मात्र हा प्रयोग पूर्णपणे मागं पडला. मग पुन्हा आठवण होते या प्रयोगाची 2008 साली, 2009 साली की जेव्हा पुन्हा दुष्काळ पडतो. म्हणजे आपल्या हाती जे अस्त्र मिळालं होतं, आपल्या हाती जी तंत्रज्ञान मिळालं होतं ते तंत्रज्ञान आपण पाऊस पडला की सोडून दिलं आणि या प्रयोगापासून आपण दूर झालो. आता हे झालं त्याच्यानंतर आजची परिस्थिती काय आहे? आज सुद्धा 2023 साली परिस्थिती अतिशय भीषण आहे. यावर्षी खरं तर आपल्या पावसावर एल निनो नावाच्या घटकाचं सावट आहे. एल निनो हा भारताच्या पावसावर विपरीत परिणाम करणारा घटक. या घटकाच्या उपस्थितीमुळं, तो सक्रिय असल्यामुळं आपल्याकडे पाऊस कमी पडतोय. संपूर्ण ऑगस्ट महिना हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं जवळजवळ कोरडा गेला आहे. आता जवळजवळ सप्टेंबर निम्मा उलटून गेला आहे, तरीसुद्धा पाऊस म्हणावा असा पडलेला नाही आहे. आपण जर हे चित्र बघितलं, हा नकाशा बघितला, हा हवामान विभागाने प्रसारित केलेला नकाशा, त्याच्यामध्ये जर बघितला तर हा जो सगळा मधला पट्टा आहे, इथं आपला दक्षिण महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, पूर्ण मराठवाडा, त्याच्यानंतर विदर्भाचा हा पश्चिमेकडचा भाग, हे सगळं जर बघितलं तर जवळजवळ निम्मा महाराष्ट्र हा दुष्काळाच्या छायेत आहे. इथं बुलढाणा तुम्हाला हिरवा दिसतोय. हिरवा म्हणजे सरासरी इतका पाऊस पडलेला भाग, लाल म्हणजे सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस पडलेला भाग आणि निळा जो आहे तो सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडलेला भाग. आता हे जे जिल्हे आहेत याच्यामध्ये हे लाल जिल्हे दिसतात, इथं तर पाऊस कमी पडलेलाच आहे. पण त्याचबरोबर पुणे जिल्हा -14, म्हणजे जरी हिरवा दिसत असला तरी सुद्धा तिथं कमी पाऊस पडलाय, बऱ्यापैकी कमी पडलाय. बुलढाणा बघाल तर -16, वर्धा -10, लातूर -12, म्हणजे हा संपूर्ण पट्टा जो आहे हा पट्टा आपल्याला निम्म्याहून अधिक महाराष्ट्र हा खूप मोठ्या प्रमाणात आज दुष्काळाच्या छायेत आहे. आज सप्टेंबर महिना अर्धा झालाय तरीसुद्धा ही परिस्थिती आहे. एकूण महाराष्ट्राचा विचार केला तर आकडेवारी असं सांगते की 9% पाऊस कमी पडला आहे. आत्तापर्यंतच्या सरासरीच्या 9% पाऊस कमी. पण जिल्ह्यांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये किती तफावत आहे हे लक्षात येतं. त्यामुळं आजसुद्धा आपल्याला तीच परिस्थिती जी आपण 2002-03 साली अनुभवली, 8-9 साली अनुभवली किंवा 12-13 साली अनुभवली, तशाच प्रकारची परिस्थिती आज आपण इथं पाहतो आहोत. आणि आज आपल्याला आठवण होतीये कृत्रिम पावसाची. मित्रांनो, कृत्रिम पाऊस आत्ता आपल्याला उपयोगी पडला असता का? 20 वर्षांपूर्वी जर आपण त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं, सातत्याने तो पुढे कंटिन्यू ठेवला असता, तर आज कृत्रिम पाऊस, आजची आपली ही परिस्थिती याच्यातून काही प्रमाणात मार्ग काढण्यासाठी उपयोगी पडला असता का? हा आजच्या आपल्या पुढचा प्रश्न आहे. खरं तर याच्याबद्दल भोवतालच्या टीमनं वेगवेगळ्या लोकांशी बोलणं केलं, वेगवेगळ्या तज्ज्ञांशी याच्याबद्दल चर्चा केली. त्याच्यातले एक तज्ज्ञ आपल्याला हे दिसत आहेत डॉक्टर JR कुलकर्णी, जीवनप्रकाश कुलकर्णी. कृत्रिम पावसाचा प्रयोग भारताच्या दृष्टीने जिथं जिथं होतो त्याच्यामधले जी काही महत्त्वाची मंडळी त्याच्यामध्ये यांचा समावेश होतो. डॉक्टर कुलकर्णी यांच्याशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की खरं तर वेगवेगळ्या भागामध्ये या प्रयोगाची यशस्वीता सिद्ध झालेली आहे. म्हणजे आपण जर जगाचा आढावा घेतला तर जगामध्ये अमेरिका असेल, ब्रिटन असेल, कॅनडा असेल, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, चीन असे वेगवेगळे देश आहेत की ते त्यांच्या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग करत असतात. हा प्रयोग कशासाठी करतात तर ज्या भागामध्ये पाऊस नाही आहे त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढावं, हा त्याचा एक उपयोग. दुसरा उपयोग असा की गारपीट जिथं होते
त्या गारांचा आकार कमी करण्यासाठी सुद्धा असे प्रयोग केले जातात आणि त्याचबरोबर काही लष्करी उपयोगासाठी सुद्धा हा प्रयोग केला जातो. भारताबद्दल बोलायचं झालं तर कर्नाटक हे याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. कर्नाटकमध्ये 2017 आणि 2019 या 2 वर्षी डॉक्टर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली असे प्रयोग झाले आणि त्याच्यामध्ये खरं तर कृत्रिम पावसाचा प्रयोग जेव्हा करतात त्याच्यानंतर जो पाऊस पडतो तो नैसर्गिक घटकांमुळे पडलेला आहे की आपण जे इंटरव्हेन्शन करतो, आपण जो हस्तक्षेप करतो, आपण जे ढगांमध्ये काही रसायनं फवारतो त्याच्यामुळे पडला आहे. हे आपल्याला नेमकेपणानं सांगता येतच असं नाही. पण जेव्हा हा प्रयोग कर्नाटकमध्ये झाला 2017 आणि 2019 त्यावेळेस याचं विश्लेषण करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये असं दाखवून देण्यात आलं, डॉक्टर कुलकर्णी ही माहिती देतात की आपल्याकडं जो कॉस्ट बेनिफिट रेशो आहे, म्हणजे या प्रयोगासाठी होणारा खर्च आणि या प्रयोगामधून आपल्याला मिळणारा फायदा याचा रेशो हा जवळजवळ तिप्पट चौपट फायद्याचा होता. असा जर असेल तर भारतामध्ये सुद्धा हे प्रयोग यशस्वी होऊ शकतात, उपयोगी ठरू शकतात, हे त्याच्यामध्ये दाखवून देण्यात आलं. आता मग अशा वैज्ञानिकांनी या प्रयोगासंदर्भात काय सल्ला दिला आहे तर त्यांनी 2 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत, ते आपण बघूयात. एक जो मुद्दा आहे तो म्हणजे राज्यानं, महाराष्ट्रानं आपली स्वतंत्र अशी यंत्रणा उभारावी जेणेकरून आपण कृत्रिम पावसाच्या प्रयोगाच्या संदर्भात स्वयंपूर्ण होऊ. याचं कारण असं की कुठल्याही भागामध्ये कृत्रिम पाऊस जर पाडायचा असेल तर ती काय जादूची कांडी नाही आहे, कांडी फिरवली आणि पाऊस पडला असं होत नाही. ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या त्या ठिकाणचा प्रदेश, त्या त्या ठिकाणी असलेलं हवामान, त्या त्या ठिकाणचे इतर घटक या सगळ्या परिस्थितीवर कुठं कसा पाऊस पडणार हे ठरतं. त्यामुळं तुमच्याकडे ज्या वर्षी पाऊस आहे त्या वर्षी सुद्धा हे प्रयोग करावेत, ज्या वर्षी पाऊस कमी आहे त्या वर्षी जास्त प्रमाणात करावेत. हे जर केलं तर आपल्याकडे त्या त्या राज्याचं हवामान, त्याच्या राज्याचा डेटा हा गोळा होतो आणि कृत्रिम पावसाच्या यशस्वीतेबद्दल अधिक चांगलं आपल्याला त्याची यशस्वीता दाखवून देता येते. त्याच्यामुळे राज्यानं स्वतःची यंत्रणा उभारावी. काय खर्च त्याच्यामध्ये खूप असेल असं नाही. 2003चा जो प्रयोग झाला त्याच्यामध्ये खर्च आला होता साधारण 5 ते 5.5 कोटी. दुष्काळावर आपण खर्च करतो ते शेकडो हजारो कोटी. त्याच्यामधून जे नुकसान होतं ते सगळं जर बघितलं, लोकांमधली अस्वस्थता, लोकांमध्ये त्याच्यावर होणारा इम्पॅक्ट लोकांवर तो बघितला तर तो प्रचंड जास्त इम्पॅक्ट असतो, खूप जास्त नुकसान असतं. या तुलनेमध्ये जर आजच्या काळामध्ये हा प्रयोग करायचा असेल तर 50, 60, 100 कोटी रुपयांपर्यंत ही सगळी यंत्रणा बसवता येऊ शकते, डॉक्टर कुलकर्णी सांगतात. दुसरी शक्यता किंवा दुसरा जो याच्याबद्दलचा उपाय आहे तो असा की तुम्हाला पूर्ण यंत्रणा उभारणं शक्य नसेल ना, हरकत नाही. पण आता काय झालंय की ऑगस्टच्या अखेरीला किंवा सप्टेंबरमध्ये लोक प्रशासनातले जागे झाले आणि आपल्याला कृत्रिम पाऊस पाडता येईल का याची चाचपणी करू लागले. पण ही जादूची कांडी नाही आहे. त्याच्यामुळं एकदम तुम्हाला वाटलं आणि कृत्रिम पावसाचा प्रयोग केला, पाऊस पडला असं होणार नाही. त्यामुळं दुसरी शक्यता अशी, जर स्वतःची यंत्रणा उभी करायची नसेल तर दुसरी शक्यता, तुम्ही दरवर्षी दुष्काळ पडणार आहे हे गृहीत धरून त्याच्या तयारीला लागा आणि त्याच्यासाठीच्या ज्या सगळ्या परवानग्या असतात, त्याच्यासाठीची जी टेंडर प्रोसेस आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जगभरातल्या तंत्रज्ञांशी जे कम्युनिकेशन करायचं आहे ते आधीच करून ठेवा. पावसाळ्यामध्ये जेव्हा तुम्हाला वाटेल की पाऊस कमी आहे तेव्हा तुम्ही ती जी काही योजना आहे ती लगेच राबवा आणि तुम्हाला मग काही दिवसांमध्ये हे सगळं उभं करता येईल. कारण आत्ता जर करायचं झालं तर पावसाळा संपला तरी सुद्धा ती प्रक्रिया पूर्ण होणार नाही, तो सेटअप उभा राहणार नाही, त्याचा काही उपयोग नाही आहे. त्याच्यामुळं हे सगळं जर करायचं असेल आणि आपण 20 वर्षांपूर्वी जी बस किंवा जी गाडी आपली चुकली आहे ती आता जर पकडायची असेल आणि ती धरून आपल्याला पुढे जायचं असेल तर आता याच्यापैकी निदान काहीतरी केलं पाहिजे. आता आपण बोलतोय कृत्रिम पाऊस, पण हे कृत्रिम पाऊस नेमकं काय असतं आणि त्याच्यामुळे नेमकं काय घडतं, याचं तंत्र काय, हे सुद्धा मला वाटतं जर समजून घेतलं तर आपल्याला याच्यामधल्या नेमक्या टेक्निकल गोष्टी सुद्धा कळतील. हे अतिशय सिद्ध झालेलं आणि अतिशय इंटरेस्टिंग असं विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे. ते नेमकं काय त्याच्याबद्दल थोडंसं. जेव्हा आपण कृत्रिम पाऊस म्हणतो तेव्हा पाऊस पडतो म्हणजे काय होतं, तर पाऊस पडतो म्हणजे तुम्हाला आकाशामध्ये ढग असावे लागतात, ढगांमध्ये बाष्प असावं लागतं. पण नुसतं बाष्प आहे म्हणजे पाऊस पडतो असं होत नाही.
ते बाष्प जमा होण्यासाठी, असे ढग आहेत समजा, पण ते बाष्प जमा होण्यासाठी आणि त्याचा पाण्याचा थेंब बनण्यासाठी एक काहीतरी न्यूक्लियस लागतो किंवा एक काहीतरी छोटंसं केंद्र लागतं, सूक्ष्म कण लागतात. ते जर कण असतील तर हे जे सगळे ढगांमधले जे बाष्प आहे ते त्याच्या भोवती गोळा होतं आणि मग ते त्याचा आकार वाढत इतर छोटे छोटे आणखीन कण येऊन मिळतात आणि मग त्याचा थेंब होतो आणि मग तो आकाशातून पडतो आणि मग पाऊस पडतो. ही नैसर्गिक पावसाची प्रक्रिया. अनेकदा होतं असं की ढग खूप असतात, बाष्प खूप असतं, पण त्याच्यामध्ये पाऊस पडण्यासाठी जे केंद्र लागतं ते केंद्र अनुपस्थित असतं, केंद्र फारशी नसतात. अशा वेळी पाऊस पाडण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग, ज्याला वेदर मॉडिफिकेशन्स असं सुद्धा नाव दिलं जातं, ते केलं जातं. करतात काय की याच्यामध्ये केंद्र सोडायचे आहेत. आपण आपल्या सामान्य भाषेत म्हणूयात की पावसाची बीजे याच्यात फवारायची आहेत. म्हणजे विशिष्ट प्रकारचं रसायन, ते रसायन फवारताना 2 प्रकारच्या गोष्टी असतात, 2 प्रकारची रसायनं त्याला फवारली जातात. एक म्हणजे इकडं जे दिसतंय डावीकडं, त्याच्यामध्ये ज्या दिसतात त्याच्यामध्ये सिल्वर आयोडाईड आहे. विमानामध्ये तशा प्रकारच्या त्या फ्लेअर्स, नळकांड्या, त्याच्यामध्ये सिल्वर आयोडाईडचे कण असतात. जे उंचावरचे ढग आहेत की जिथं हिम मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावर सिल्वर आयोडाईड फवारलं जातं आणि जे खालचे ढग आहेत, जो आपण मगाशी पाहिला, त्याच्यामध्ये हे जे दाखवलं याच्यामध्ये सोडियम क्लोराईड, की ज्याला आपण मीठ म्हणतो, त्याचे कण हे फवारले जातात. ही बीज आहेत पावसाची. ही काय करतात, हे कण काय करतात, हे अतिशय सूक्ष्म कण असतात. हे कण जेव्हा त्या ढगांमध्ये जातात तेव्हा त्या बाष्पाला त्याच्यावर गोळा होण्यासाठी मदत करतात. ते बाष्प गोळा होतं, पावसाचे थेंब मोठे होतात आणि पाऊस पडतो. ही कृत्रिम पावसाची एकूण प्रक्रिया, कृत्रिम पावसामधलं हे विज्ञान. हे जगभर सिद्ध झालेला अशा प्रकारचा पाऊस पाडता येतो आणि हा पाऊस खूप चांगल्या प्रकारे पडतो सुद्धा. त्याच्यामुळं आता आपण हा पाऊस पाडायचा का आणि याच्याबद्दल सज्ज राहायचं का हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि जर पाऊस पाडायचा असेल तर तहान लागल्यावर विहीर खणून उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आधीपासून काळजी घ्यावी लागेल. मला वाटतं हे जर आपण 20 वर्षांपूर्वी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जो कृत्रिम पाऊस पाडला त्याच्या वेळेस जर असं काहीतरी धोरण, याच्याबद्दलची गोष्ट जर धरून ठेवली असती तर कदाचित आज आपल्याला ही अस्वस्थता राहिली नसती. असो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. पुढे जर जायचं असेल तर आपल्याला याच्यापैकी काहीतरी करावंच लागेल. मित्रांनो, हे कृत्रिम पावसाबद्दल आपल्या सभोवतालच्या अशाच महत्त्वाच्या आणि आपल्यावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींवर भाष्य करणारा, सखोल भाष्य करणारा हा कार्यक्रम भवताल इन डेप्थ, त्याच्यामध्ये तो पाहत राहा आणि इतरांपर्यंत पोचवत राहा. लवकरच पुढच्या भागात भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.